नमस्कार, मी श्रीकृष्ण आस्वार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सिरवेलचे महादेव मंदिर। तर हे सिरवेलचे महादेव मंदिर कसं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। सिरवेल महादेव मंदिर हे महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवरील खरगोन जिल्ह्यातील भगवानपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील एका उंच पहाडाच्या गुफेत स्थित असलेलं रामायणकालीन एक प्राचीन शिवमंदिर आहे। जळगावहून सावदापासून पालमार्गे या मंदिराकडे जाताना आपल्याला यावल अभयारण्यातील सातपुडा जंगलाच्या घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो। येथील घनदाट जंगले, उंच उंच डोंगरमाथा, त्या उंच डोंगरातील वळणे घेणारे रस्ते आणि त्या जंगलातील असलेले पशुपक्षी घरे पाहून या निसर्गरम्य वातावरणाचा वेगळाच आनंद आपल्याला मिळतो। आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की येथे एका गुफेच्या मध्यभागी स्वयंभू शिवपिंड म्हणजे स्वतः प्रकट झालेले शिवपिंड आहे। त्या पिंडावर आजही प्राकृतिक थेंब पाणी पडत असतं। आणि विशेष म्हणजे येथे रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपले 10 शिर अर्पण केले होते, म्हणून हे स्थान सिरवेल या नावाने ओळखले जाते। या ठिकाणी गुफेमध्ये शिवपिंडासह पार्वती, नंदी, हनुमान यांच्या मूर्त्या आहेत। तर चला हे स्थान कसे आहे ते पाहूया। तर आता आपण घनदाट जंगलातून प्रवास करत सिरवेल गावापर्यंत येऊन पोहोचलो आहे। हे सिरवेल गाव आहे। या गावातून सिरवेलच्या महादेव मंदिराकडे जाण्यासाठी एक फाटा लागतो, तेथून आपल्याला मंदिराकडे जावे लागते। तर हा बघा समोर आपल्याला महादेव मंदिराकडे जाणारा फाटा दिसतोय। आता आपण या फाट्यापासून वळण घेऊन सिरवेल महादेव मंदिराकडे जात आहोत। तर सिरवेलच्या महादेव मंदिरापर्यंत आता येऊन पोहोचले। तर बघा हे इथे पार्किंग आहे आणि समोर सिरवेलचं महादेव मंदिर आहे। तर आपण आता तिकडे जाऊ। इथूनच बाजूला समोर हा महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्याच्या आजूबाजूला हे बघा इथे नारळ पूजा साहित्याचे, नाश्त्याचे दुकाने आहेत। श्रावण महिन्यामध्ये इथे यात्रेचे स्वरूप येते आणि इथून चालत चालत पुढे काही अंतरावर गेल्यावर आपल्याला 2 रस्ते दिसतात। यापैकी डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला जायचं असतं। हे बघा इथे 2 रस्ते आपल्याला दिसत आहे। तर डाव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे। डाव्या बाजूच्या रस्त्याने वळल्यानंतर हे समोर इथे बॅनर लावलेले आहे। इथून समोर खाली उतरून खाली जावे लागते आणि इथून खाली उतरल्यानंतर थोडे पुढे काही अंतरावर गेल्यानंतर खाली आपल्याला एक सुंदर पूल दिसतो। या पुलावरून चालत जाताना येथे असलेल्या धबधब्यांचा पाण्याचा आवाज, आजूबाजूला असलेला उंच उंच डोंगर, त्या डोंगरावरील दाट झाडी, हा येथील नजारा पाहून अतिशय नैसर्गिक आनंद या ठिकाणी आपल्याला मिळतो। आणि या पुलावरून थोडे पुढे गेल्यानंतर पुन्हा खाली उतरण्यासाठी पायऱ्या येतात। त्या पायऱ्याने उतरत उतरत सिरवेल महादेव मंदिरापर्यंत जावे लागते। तर बघा खाली उतरण्यासाठी या पायऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत आणि या पायऱ्याने आपल्याला खाली उतरून महादेव मंदिराकडे जावे लागते। या पायऱ्याने उतरताना जसे जसे आपण पायऱ्याने खाली उतरत जातो तसे तसे येथे असलेल्या उंच धबधब्याचा पाण्याचा आवाज मोठ्याने ऐकू येऊ लागतो आणि सुंदर सुंदर निसर्गरम्य दृश्य आपल्याला दिसतात। आणि थोडे खाली उतरल्यानंतर येथे हा अतिशय सुंदर धबधबा आपल्याला दिसतो। हा बघा, हा धबधबा येथील मोठे आकर्षण आहे आणि येथे उभे राहिल्यानंतर संपूर्ण सिरवेल महादेव मंदिराचे निसर्गरम्य मनमोहक दृश्य आपल्याला दिसते। तर हा बघा समोर धबधबा आहे आणि त्याच्या बाजूला ज्या डोंगराच्या गुफेमध्ये महादेव विराजमान आहे तो डोंगर आपल्याला दिसतो। येथून पुढे अजून खाली जाऊया आणि पुढे खाली उतरल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा अतिशय सुंदर मन मोहून घेणारा धबधबा आपल्याला दिसतो।
आणि येथून पुढे खाली उतरून गेल्यानंतर अजून खूपच सुंदर सुंदर दृश्य आपल्याला पाहण्यास मिळते. चला तर पुढील दृश्य कसे आहे ते दृश्य आपण बघूया. आता आपण पूर्ण पायऱ्या उतरून खाली उतरलो आहे आणि या पूर्ण पायऱ्या खाली उतरल्यानंतर महादेव मंदिराकडे जाण्यासाठी डोंगराच्या काठाकाठाने असलेला सुंदर लोखंडी पूल दिसतो आणि त्यावर भाविकांची गर्दी आपल्याला दिसते. येथे डोंगराच्या काठाकाठाने असलेला लोखंडी पूल, त्यावर रांगेत उभे असलेल्या भाविकांची गर्दी, या ठिकाणी आजूबाजूला वाहणारे धबधबे, असे येथील निसर्गरम्य मनमोहक दृश्य पाहून मनाला खूप प्रसन्नता वाटते. आता हे संपूर्ण दृश्य तुम्ही पाहूया. असे आपण अतिशय सुंदर सुंदर मनाला प्रसन्न करणारे निसर्गरम्य दृश्य आपण बघितले. आता आपण या लोखंडी पुलावरून सिरिवेल महादेवाच्या मंदिराकडे दर्शनाला जाऊया. या पुलावरून पुढे चालत चालत गेल्यानंतर पुढे एक उंच लोखंडी शिडी आपल्याला दिसते. त्या लोखंडी शिडीवरून चढून महादेवाच्या दर्शनासाठी वर चढावे लागते. ही बघा इथे लोखंडी शिडी आहे. या लोखंडी शिडीवरून वर चढावे लागणार आहे. त्याबद्दल इथे विशेष सूचना देण्यात आली आहे. लोहे के पुल एवं सीढ़ियों पर 100 व्यक्तियों से अधिक की संख्या में न जाए. म्हणजेच 100पेक्षा जास्त लोक या शिडीवरून जाऊ शकणार नाही असे येथे विशेष सूचना देण्यात आली आहे. त्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त पण आहे. तर या लोखंडी शिडीवरून आता आपण वर जाऊया. लोखंडी शिडीवरून थोड्या अंतरावर वर चढत आल्यावर वर समोर सिरिवेलच्या महादेवाच्या डोंगरातील गुफा आपल्याला दिसायला लागते. हे बघा, हीच ती डोंगरातील महादेवाची गुफा आहे. येथे साक्षात भगवान शंकर विराजमान आहे. आणि वरतून जर खाली बघितलं तर अशा प्रकारचे लोखंडी शिडीवरील दृश्य आपल्याला दिसते. चला तर आता आपण गुफेजवळ जाऊन सिरिवेल महादेवाचे दर्शन घेऊया. तर हे बघा, हे आहे डोंगराच्या गुफेमधील असलेलं स्वयंभू प्रकट झालेलं सिरिवेल महादेवाचे शिवपिंड. या शिवपिंडावर प्राकृतिक अखंड थेंब पाणी पडत असते. सिरिवेलच्या महादेवाला नमस्कार करूया. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण सिल्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं. ते तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.